नमस्कार मित्रांनो, आपल्या या ऑडिओ पॉडकास्टच्या नवीन सीझनची आज सुरुवात. परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोलल्याप्रमाणे आमच्या BJ मेडिकल कॉलेजच्या आमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्या सर्वांनी या ऑडिओ पॉडकास्टच्या या सीझनमध्ये लेखांचं अभिवाचन केलं आहे. हा माझ्यासाठी खूपच छान अनुभव होता, कारण त्या निमित्ताने आमच्या ज्या सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, जुन्या आमचे मित्रमैत्रिणींची भेटी झाल्या आणि एक नवीनच काहीतरी करायचा संकल्प ठरवला होता. त्यानुसार आता ही सिरीज सुरुवात होत आहे. आजचा आपला पहिलाच एपिसोड ज्याचं अभिवाचन केलं आहे डॉक्टर रुपाली अभ्यंकर यांनी. डॉक्टर रुपाली या कॉलेजमध्ये मला एक 2-3 वर्ष सिनियर होत्या. त्या सध्या वाई येथे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत आणि तिथे त्या ग्रामीण भागामध्ये रोटरी इंटरनॅशनल आणि IMA यातर्फे भरपूर सामाजिक कार्य करत आहेत. आपल्या व्यवसायासोबतच डॉक्टर रुपाली यांना अभिनय, नृत्य आणि पक्षी निरीक्षण ह्या गोष्टींचा हॉबी आहेत आणि त्या वेळात वेळ काढून आपल्या ह्या हॉबींसाठी भरपूर वेळ देत असतात. आजच्या लेखाविषयी थोडक्यात सांगतो. ज्या लेखाचं अभिवाचन आपण आज ऐकणार आहोत त्याचं नाव आहे गॅदरिंग. माझी मुले जेव्हा लहान होती तेव्हा त्यांच्या शाळेच्या गॅदरिंगच्या काळामध्ये मी बऱ्याचदा ते गॅदरिंग तर अटेंड करायचोच, पण त्यांना नेणं, आणणं, सोडणं ही पण जबाबदारी असायची. तर त्यावेळी ती प्रॅक्टिस पाहणे आणि त्यातल्या त्यात मुले प्ले ग्रुपला असताना तो जो निरागसपणा त्यांच्यामध्ये असतो आणि तेथील ते शिक्षक शिक्षिका ज्या पद्धतीने त्यांच्याकडून ते छान तालिमी करून घेत, हे कुठेतरी माझ्या मनामध्ये एक ती आठवण खूप साठवून राहिलेली होती. आणि मी गॅदरिंग ह्या लेखामध्ये ते अनुभव आणि त्यामध्ये एक थोडीशी स्टोरी एक अशी तयार करून एक लेख मागे लिहिला होता आणि त्याच लेखाचं अभिवाचन आज डॉक्टर रुपाली करत आहेत. तर आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की त्याविषयी लिहा. लेखाचं नाव आहे गॅदरिंग. लेखक डॉक्टर अमित बिडवे. वाचक डॉक्टर सौ रुपाली अभ्यंकर. मुलांच्या शाळेत गॅदरिंगला जायला मला सर्वात जास्त आवडतं. धमाल असते. सर्वसाधारणपणे मस्त थंडीत कार्यक्रम असतात. वातावरणात गारवा, धुकं आणि ओसंडून वाहणारा उत्साह असं सगळं काही असतं. संध्याकाळची वेळ असते. हळूहळू खुर्च्या भरायला सुरुवात होते. आपण बायकोबरोबर पुढून दुसऱ्याच रांगेत. समोर स्टेजवर शेवटचा हात फिरवणं सुरू असतं. ड्रॉइंगचे सर आणि त्यांचे 4-5 निष्णात विद्यार्थी तिथे असतात. साऊंड सिस्टीमवाला टेस्टिंग करत असतो. आता ते काम खूपच सुरळीत झालंय म्हणा. पूर्वी 2-2 मिनिटांनी माईकवर बोटानं ठोकून एक थरथर निर्माण करत आणि चेक 1, 2, 3, 4 असे आकडे म्हणत. आपल्या बाजूला रांगेत पाहुण्यांच्या स्वागताला सजून मुली उभ्या असतात. त्या दुपारी 3 वाजल्यापासून मेकअप करून तयार असतात. मधूनच एखादी छोटी आपली लिपस्टिक सांभाळत चिमुकली जांभई देते. वर्गातील दणकट पोरं बरेचदा स्वयंसेवक असतात. PTचे सर किंवा मॅडमच्या बाजूला थांबून ते कार्यक्रम शेवटपर्यंत शांततेत पार पडेल यावर लक्ष ठेवून असतात. प्रोग्रॅम 5च मिनिटात सुरू होईल अशी मधूनच घोषणा होते आणि सगळीकडे उत्साहाची लाट पसरते. बालवर्गातील मुलं स्टेजच्या जवळ पायथ्याशी बसलेली असतात. त्यांचा कार्यक्रम पहिलाच असतो. मेकअप केलेले चेहरे, गुलाबीसर गाल, थोडीशी भीती, उत्साह सगळं असतं त्यात. राजा वगैरे अशी भूमिका करणारा छोटा पैलवान रोलची गरज म्हणून उघडा वागडा असतो, कुडकुडत. मग कुणी टीचर त्याची मम्मीकडून शाल मागवून घेते. हवे बरोबर कॅन्टीनचा बटाटे वडा मी आहे बरं का असं सांगून जातो. अंधार पडायला लागतो. गारवा जाणवायला लागतो. इतर वेळेला नकोसा करणारा तो हॅलोजेन आज प्रकाशासोबत थोडी का होईना ऊब देखील देतो.
आपल्या समोरच्या खुर्चीवर पहिल्या रांगेत निमंत्रित येऊन बसतात. त्यांचं डोकं मध्ये यायला लागतं तेव्हा आपलं डोकं सरकतं. मग काहीसं जाणवून आपण मागे वळून पाहतो. एक आजी लहान मुलाच्या उत्साहानं सगळं कौतुक डोळ्यात गोळा करून मान वाकडी करून स्टेजकडे बघत असतात. माझ्यामुळे पुढचं दिसत नाहीये का असं आपण विचारणार. तितक्यात तोंडाचं बोळकं हलवत कौतुकानं त्या म्हणतात, नातू आहे, वेदांत शिशु वर्गात आहे, हे नाच आहे हो. आपण अरे वा असं म्हणतो. आजी कोपरानं ढोसत शेजारी बसलेली टीनेज कन्या दटावते आणि डाव्या खुर्चीवर बसलेल्या आईकडे पाहते. मग आई मुलगी आपल्याकडे वयामुळे असा एक कटाक्ष टाकतात. आपण चालायचंच अशी उगाच समजूत काढतो. आजीचं लक्ष आपल्या कुणाकडेच नसतं. आपण कमरेतून थोडं खाली सरकत आजीला सहज दिसू शकेल असं बसतो. पाहुणे येतात. स्वागताला उभ्या असलेल्या मुली त्यांना स्टेजवर घेऊन जातात. टाळ्या वाजतात. सगळे पाहुणे स्टाफ स्टेजवर स्थानापन्न होतात. सूत्रसंचालन करणारी 5वीतली जोडगोळी पाठ केलंय हे लक्षात देखील येणार नाही इतक्या सफाईनं कार्यक्रम खुलवतात. स्वागत गीत होतं आणि गॅदरिंग सुरू होतं. आपापल्या मुलामुलींचा परफॉर्मन्स सुरू झाला की पालक स्टेजजवळ कॅमेरे घेऊन धावपळ करतात. कुणीही स्टेजजवळ फोटोसाठी येऊ नका ही सुरुवातीला दिलेली वॉर्निंग फारशी मनावर घेतली जात नाही. शूटिंग करण्याच्या नादात पोराचा परफॉर्मन्स पाहायचा राहूनच गेला हे उशिरा लक्षात येतं. आजूबाजूला वेफर्सची पाकिटं फोडल्याचे आवाज येतात. कॅन्टीन बाहेर 60च्या बल्ब खालची वाढलेली डोकी दिसू लागतात. वेदांतचं कधी आहे ग आवाज ऐकू येतो. थांबा हो, शेवटी आहे त्याचं. सुनबाई खेकसतात. पाठीमागून चरचर आवाज करणाऱ्या प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज येतो. आजी अगं स्वेटर घेते, गारवा वाढतोय ना. अर्ध्या तासाचा बक्षीस समारंभ होतो. सगळे कार्यक्रम मस्त सुरू असतात. आपण आपले शाळेतील दिवस आठवत असतो. बसलेले सगळेच बहुधा. काहींच्या गोड आठवणी असतात, काहींच्या नकोशा असलेल्या. त्या वयात अभिनयाचं अंग नसतानाही एखाद्या नाटकात राजा झालेला असतो, तर कुणी छान अभिनय करणारा दुर्दैवानं पडदा ओढायला बसवला गेलेला असतो. विस्मृतीत गेलेल्या अशा आठवणी या निमित्तानं वर येतात. आता नर्सरीतली मुलं परफॉर्म करतील देस मेरा रंगीलावर. पडदा उघडतो. भारतातील विविध प्रांतातील रंगीबेरंगी वेशभूषा परिधान केलेल्या जोड्या शेजारी शेजारी उभ्या. छोटीशी पिल्लं, गोड दिसणारी, समोरच्या पब्लिककडे बघणारी, काही सहजपणे तर काही बावरलेली, रडू फुटेल की काय असं वाटणारी. मधूनच विंगेत उभ्या असलेल्या मिसकडे दयनीयपणे पाहणारी. पार्श्वभूमीला गाणं सुरू होतं. समोरच्या 1-2 छोट्या पोरी गिरक्या घेत नाचायला लागतात. ते पाहून यंत्रांची चाकं कशी एकामागे एक स्पीड पकडतात तशी पुढची रांग नाचू लागते. अजून मागच्या जोड्या तशाच उभ्या असतात विंगेकडे बघत. तिथे त्यांच्या या नाचासाठी महिनाभर घाम गाळलेल्या दोघी मिस स्वतः जागेवर उभं राहून हसऱ्या चेहऱ्यानं मुलांना नाचून दाखवत असतात. मग ती मुलं मिसकडे बघत हळूहळू हालायला लागतात, नाचू लागतात. आता सगळं स्टेज तो ताल पकडतं. सगळे पालक मिससाठी खूप टाळ्या वाजवतात. इतक्या लांबून देखील मिसच्या डोळ्यात चमकणारं पाणी दिसतं, जाणवतं. देशावरचं गाणं मनापासून आनंद घेत मोकळेपणानं नाचणारी पिल्लं. 1-2घांचे ड्रेस जागेवरून हलतात, टोप्या निघालेल्या असतात. पण आता तिकडे कुणाचं लक्ष जात नाही.
गाणं शेवटाकडे येतं. टेम्पो वाढत जातो. चिडी चूप शांतता जाणवायला लागते. शेवटच्या युद्धाच्या दृश्यात शत्रूचा केलेला खात्मा, विजयी होऊन आलेले सैनिक, मध्यभागी एक छोटासा चौथरा केलेला, त्याच्या भोवती सर्व भारतीय. एक सैनिक त्या चौथऱ्यावर कुबड्या घेऊन येतो. वेदू, आजी आनंदानं ओरडतात. गाण्याच्या शेवटच्या ओळी. सगळेच गंभीरपणे पाहताय. सहज म्हणून आपण मागे वळून पाहतो. आजी एक टक स्टेजकडे पाहत असतात. डोळ्यातून अश्रू वाहत असतात. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. शेजारी बसलेली नात रुमालानं स्वतःचे डोळे पुसता पुसता आजीचे डोळे देखील पुसायला लागते. ते पाहत असतानाच सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट ऐकू यायला लागतो.